गुड मॉर्निंग. काल आपण रिव्हिजन घेतली आणि त्याच्यानंतर आपण बरेचसे क्वेश्चन बघितले. त्याच्यानंतर आपण जो नवीन क्वेश्चन बघितला होता तो कन्व्हेन्शनल करंट असा होता. ठीक आहे. आता आपण काय करूया, ॲनालॉजी ऑफ वॉटर आपण स्किप करू आणि आपण पुढचे डेफिनेशन परत एकदा रिवाईज करणार आहे. त्याच्यानंतर मग आपण पुढचं बघूया. ठीक आहे. डिफाईन इलेक्ट्रिक सर्किट आपण पाहिलं. ॲनालॉजी ऑफ वॉटर आज घेत नाही, स्किप करते. ठीक आहे. Define electric circuit. It is a closed conducting path from one terminal to other terminal of voltage source with some resistance. It is a closed conducting path from one terminal to another terminal of voltage source with some resistance. This is the definition of electric circuit. Okay. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे, डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक सर्किट नंतर आपण पाहिला करंट, व्होल्टेज पाहिलं आपण. व्होल्टेजची 4 नावं पाहिली आपण, EMF, पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक प्रेशर आणि व्होल्टेज. युनिट त्याचं बघितलं आपण. युनिट आहे ते व्होल्ट आणि व्होल्टमध्ये मोजतो, त्याच्यामुळे आपण नेहमी म्हटलं जातं ते व्होल्टेज. ठीक आहे. कॉमनली कॉल्ड एज व्होल्टेज. त्याच्यानंतर टाईप्स बघितले आपण, AC, DC. ACचा जो सिम्बॉल आहे तो आपण बघत आहोत प्लस आणि मायनसच्या साईनने. ठीक आहे. वेव्हफॉर्म असते, अल्टरनेटिंग करंट आहे, प्लस नंतर मायनस, मायनस नंतर प्लस. DC म्हटलं की सेल किंवा बॅटरी काढू आपण. ठीक आहे. सेल काढा, बॅटरी काढा, चालेल. व्होल्टेज पाहिलं आपण आणि व्होल्टेज नंतर आपण गेलो करंटकडे. ठीक आहे. डिफाईन करंट पाहिलं आपण. कॉपरचा एक तुकडा घेतला होता, त्याला आपण सप्लाय दिला होता, बॅटरी जोडलेली. ॲज सून एज बॅटरी स्टार्टेड पाहिलं आपण की बॅटरी स्टार्ट केली की निगेटिव्ह टर्मिनल पासून इलेक्ट्रॉन बाहेर यायला चालू होतात. अपोजिट चार्जचं अट्रॅक्शन आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलचं अट्रॅक्शन आहे. इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्शनमुळे बाहेर येतात. त्याच्यामुळे फर्स्ट ॲटमकडे इथं आल्यानंतर ह्यातले जे सगळे ॲटम्स असतील ते फुलफिल ऑलरेडी टाईटली बॉन्डेड आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन पहिल्या ॲटमकडे येईल तो हा इलेक्ट्रॉन त्याच्यासाठी एक्स्ट्रा असणार आहे. आतल्या सर्वच ॲटमसाठी हा एक्स्ट्रा असणार आहे. सगळीकडे तो पुढे पुढे जाईल आणि फायनली दिस कलेक्टेड बाय दिस इलेक्ट्रॉन इज कलेक्टेड बाय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, अट्रॅक्टेड बाय ऑर कलेक्टेड बाय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. दिस कंटिन्युअस मूवमेंट फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल इज कॉल्ड एज करंट. कंटिन्युअस मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इज कॉल्ड एज करंट. ठीक आहे. हे आपण पाहिलं, हे एक्सप्लेनेशन पाहिलं आपण आणि डेफिनेशन आपण काय पाहिली, इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज और इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज करंट. त्याच्यानंतर मग आपण लास्ट क्वेश्चन जो आपण काल पाहिला तो होता कन्व्हेन्शनल करंट. हा आपण न्यू क्वेश्चन काल आपण पाहिला होता. फिगर आपण सेम काढली, बघा फिगर दोन्ही सेम काढली, प्लस मायनस व्ही आर आणि आर. ठीक आहे. हा आहे कन्व्हेन्शनल करंट आणि हा इलेक्ट्रॉन फ्लो. आपण बघूया. ठीक आहे. इलेक्ट्रॉन फ्लो जो आहे, जो ओरिजिनल करंट आहे, तो निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे जातो, म्हणून डायरेक्शन अशी असेल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ठीक आहे. कन्व्हेन्शनल करंट मात्र आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे घेतो, त्यामुळे डायरेक्शन पण तशीच असणार आहे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चालला. ठीक आहे. आता करंटची डायरेक्शन आहे, डायरेक्शन जर आपण पाहिली तर आपण कशी पाहिली डायरेक्शन, जेव्हा करंट एक्सप्लेन केला आपण, निगेटिव्ह टर्मिनल पासून इलेक्ट्रॉन बाहेर येतात आणि पॉझिटिव्ह कडे येतात. डायरेक्शन इलेक्ट्रॉन फ्लो जो आहे तो थेरॉटिकली आपण म्हणतो की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे. पण आपण जे एक्झाम्पल घेतलेले आहे टाक्यांचे, आपण काल पण पाहिलं, आज पण सांगते आहे. टाक्यांचं एक्झाम्पल घेतलं तर आपण वरच्या टाकीला पॉझिटिव्ह म्हणतो आणि खालच्या टाकीला आपण निगेटिव्ह म्हणतो. जी भरलेली आहे ती पॉझिटिव्ह, जी रिकामी आहे एम्प्टी आहे ती निगेटिव्ह. आणि जर निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हकडे करंट जातो असं म्हणत असेल, रिकामा टाकी तर काहीच नाही, ते पाणीवर कसं जाईल हे सिद्ध नाही होऊ शकत. प्रॅक्टिकली असं होऊ नाही शकत. थेरॉटिकली म्हणतोय आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पण प्रॅक्टिकली विचार केला तर असं नाही होऊ शकत. जर हीट वाहत असेल तर हीट सुद्धा हॉट एंडकडून कोल्ड एंडकडेच वाहते. असे कितीतरी एक्झाम्पल आपल्याला देत असेल. सिंपल उदाहरण मी काल पण सांगितलं की एखादा उतार आहे, तुम्ही एखादी गोष्ट इथून सोडली तर वरून खालीच येणार आहे, खालून वर नाही जाणार आहे. ठीक आहे. हे नॅचरली घडण्याच्या गोष्टी आहेत. तर आपण काय केलं की ॲज अ कन्व्हेन्शन आपल्याप्रमाणे, आपल्यासाठी, आपल्या गरजेप्रमाणे असं होऊ शकत नाही, म्हणून डायरेक्शन जी आहे ती आपण कशी कन्सिडर करतो किंवा ॲझ्युम जी करतो आपण डायरेक्शन करंटची,
पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. हा जो चेंज झालेला आहे डायरेक्शनचा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे घेतो आपण, याला म्हणतात कन्व्हेन्शनल करंट. इट इज कॉल्ड एज कन्व्हेन्शनल करंट. डायरेक्शन इज नाऊ ॲझ्युम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इज कॉल्ड एज कन्व्हेन्शनल करंट. इथंपर्यंत आपलं काय झालेलं होतं. त्याच्यानंतर आपण बरेचसे हे पाहिले, सिम्बॉल, लेटर सिम्बॉल, त्याच्यानंतर त्याचे युनिट्स पाहिले आपण. मी डायरेक्टच लिहिते आता की व्होल्टेज असेल, व्होल्टेज AC आणि DC. ठीक आहे, व्होल्टेज AC असेल तर ACचा सिम्बॉल पाहिला आपण प्लस आणि मायनसचा. DCचा पाहिला आपण प्लस आणि मायनसचा. सिम्बॉल बघा मी नेहमी प्लस आधी काढते मग मायनस, आणि ही रेंज सेम आली पाहिजे. कसंही काढायचं नाही. AC आणि DCचा सिम्बॉल E किंवा V मध्ये आपण लेटर सिम्बॉल लिहितो आणि युनिट जे आहे ते व्होल्ट्स, कॅपिटल V मध्ये आपण त्याला दाखवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सेकंड पाहिला आपण करंट. ठीक आहे, AC असेल किंवा DC असेल दोन्हीसाठी बघितलं आपण की ॲरोने दाखवतो आपण करंट. त्याच्यानंतर करंटसाठी I वापरायचं, AC असेल किंवा DC असेल, आणि युनिट जे आहे ते अँपियर, कॅपिटल A मध्ये आपण दाखवतो. थर्ड क्वांटिटी आपण बघितली इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मध्ये आपण काय करतो की ट्रायंगल दाखवू शकता किंवा बॉक्स टाईपनी पण दाखवतात रेजिस्टन्स. दोन्ही पद्धती बरोबर आहेत, मग कुठलीही दाखवली तरी चालेल. कॅपिटल R ओहम हा त्याचा सिम्बॉल. त्याच्यानंतर फोर्थ क्वांटिटी कॅपॅसिटर. 2 पॅरलल प्लेट्स आपल्याला काढायचे सेम असलेल्या. ठीक आहे, 2 पॅरलल प्लेट्स काढायच्या, हाईट सेम आली पाहिजे कॅपॅसिटरची. तुम्ही एक जास्त कमी जास्त केली की हा सिम्बॉल तयार होतो. त्याच्यामुळे कॅपॅसिटर काढताना दोन्ही प्लेटची जी हाईट आहे ती सेम दाखवा. सीनी दाखवतो, फॅरेडमध्ये मोजतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो बघितला आपण तो इंडक्टर. इंडक्टर म्हटलं की कॉईल आली, वायरचा गुंडाळा दाखवायचा आहे. रेजिस्टन्स आणि इंडक्टरमध्ये फरक आहे. इंडक्टर म्हटलं की कॉईल आली, तर मग कॉईल सारखा सिम्बॉल दाखवायचा, वायर गुंडाळायला दाखवायला पाहिजे. एल मध्ये दाखवतो, हेनरीमध्ये मोजतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो रिॲक्टन्स, आणि लास्ट आहे तो इम्पिडन्स. रिॲक्टन्स म्हटले की एक्स मध्ये दाखवतो, झेड मध्ये आपण इम्पिडन्स दाखवतो. सिम्बॉल मात्र सेम, एक प्रकारचे रेजिस्टन्सच असतात दोन्ही सुद्धा. ठीक आहे. एखाद्या मटेरियलचा स्वतःचा रेजिस्टन्स असेल तर त्याला रिॲक्टन्स म्हणतो आपण, आणि एखाद्या सर्किट मधला टोटल रेजिस्टन्स असेल तर त्याला इम्पिडन्स असं म्हणतो आपण. दोन्हीही रेजिस्टन्स असल्यामुळे युनिट मात्र सेम असेल, ओहम. त्याचा सिम्बॉल इथं आपण दाखवत आहोत. ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचं, खाली आपण पाहिलं AC-DC व्होल्टेज आपल्याला माहिती आहे, करंट आपल्याला माहिती आहे, रेजिस्टन्सचा सिम्बॉल एकदा माहित झाला. हा लक्षात ठेवा, एक कुठं तरी लक्षात ठेवा. हा सिम्बॉल जर आपण लक्षात घेतला, रेजिस्टन्सला तोच आहे, रिॲक्टन्सला तोच आहे, इम्पिडन्सला पण तोच आहे. रेजिस्टन्स पार्ट झाला की हे दोन्ही पण पार्ट होतील. डिफरन्स कुठे फक्त लेटर सिम्बॉल मध्ये आहे. रेजिस्टन्सला R, रिॲक्टन्स X आणि इम्पिडन्सला Z लिहितो. युनिट तिन्हीचंही सेम आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग राहिले दोन कॅपॅसिटर आणि इंडक्टर. कॅपॅसिटर म्हणजे की 2 पॅरलल प्लेट्सचा कॅपॅसिटर बनलेला असतो. त्याच्यानंतर तो C मध्ये लिहायचा, फॅरेडमध्ये मोजायचा. इंडक्टर म्हणजे की कॉईल आली, वायरचा गुंडाळा, एल मध्ये लिहितो आपण आणि हेनरीमध्ये मोजतो आपण. लेटर सिम्बॉल, युनिट्स, हा चार्ट आपला सगळा पाठ पाहिजे तर आपल्याला पुढे जाऊन फिल इन द ब्लँक, ट्रू ऑर फॉल्स, नेटवर्क मधले कनेक्शन काय जोडलेलं आहे ते कळेल. किंवा जेव्हा युनिट्स अँड मेजरमेंट आपण घेणार आहे त्याच्यामध्ये पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे, आपण आतापर्यंत बघितलं तर रेजिस्टन्स, करंट आणि व्होल्टेज याच्यामध्ये रिलेशन आपण पाहिलं. आता आपल्याला सगळं कळतं. याच्यावरून जे फॉर्म्युले तयार झालेले आहेत ह्याच रिलेशनवरून ते आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, कदाचित तुम्हाला झालं की नाही मला माहिती आहे 8वी 10वी मध्ये. ओहम हा शास्त्रज्ञ होता आणि त्यांनी जो लॉ तयार केलेला आहे तो लॉ आपल्याला काय करायचा आता इथं पाहायचा आहे. ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन जो आहे, स्टेट ओम्स लॉ अँड राईट इट्स 3 इक्वेशन्स और फॉर्म्युला. राईट इट्स 3 इक्वेशन्स. ठीक आहे. असा आपल्याला क्वेश्चन येईल. स्टेट ओम्स लॉ पण येईल किंवा त्याच्यासोबत त्याचे फॉर्म्युलाज पण आपल्याला विचारले जातील. 3 ते 4 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला, ज्याच्यामध्ये स्टेटमेंट लिहायचे आपल्याला आणि इक्वेशन्स लिहायचे त्याच्यावरून जे तयार झालेले. त्याच इक्वेशनवरून आपण व्होल्टेज काढू शकतो, आपण करंट काढू शकतो, आपण रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. मग तो फिजिक्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल. ओहम हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, सायंटिस्ट आहे.
त्यांनी जे स्टेटमेंट केलं ह्या तिन्हीच्या रिलेशनविषयी, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स विषयी. ठीक आहे, त्याच्यावरून आपण फॉर्म्युले तयार झाले आणि तेच फॉर्म्युले आज आपण सगळीकडे वापरतो. ह्या 3 मधल्या 2 गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर तिसरी गोष्ट आपल्याला काय करता येते, कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, बघूया आपण. आणि ओहम्स लॉला फिगर मी दिलेली नाही, तर इलेक्ट्रिक सर्किटला जी फिगर आहे तीच ओहम्स लॉ साठी आपण काय करायचे, यूज करायची. तुम्ही जेव्हा आन्सर वही नोटबुकमध्ये जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल त्यावेळेला ही फिगर काढा. तिथं जिथं ओहम लॉ विचारलेलं आहे तिथे ही फिगर काढली तरी चालेल. ठीक आहे, आता ओहम लॉचं जे स्टेटमेंट आहे ते बघूया आपण. द करंट फ्लोइंग थ्रू सर्किट, current flowing through circuit is directly proportional to applied voltage where resistance in the circuit is constant. हे ओहम्स लॉचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, द करंट फ्लोइंग थ्रू सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज वियर रेजिस्टन्स इन द सर्किट इज कॉन्स्टंट. मीन्स करंट फ्लोइंग थ्रू सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज वियर रेजिस्टन्स इन द सर्किट इज कॉन्स्टंट. ठीक आहे, वाहणारा करंट दिलेल्या व्होल्टेजशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, त्यावेळेला त्या सर्किट मधला रेजिस्टन्स असतो कॉन्स्टंट. रेजिस्टन्स काय त्याच्यावरती परिणाम करत नाही. ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, झालेलं आहे. सरळ प्रमाण, व्यस्त प्रमाण झाले. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हटलं की काय झालं, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. आपण इथून बघूया, इक्वेशन बघूया त्याचं. ठीक आहे, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I और I is directly proportional to V, where R is constant. ठीक, V डायरेक्टली I शी प्रोपोर्शनल म्हणू शकतो किंवा I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V शी म्हणू शकतो, पण आपण जे घेतो सगळीकडे ते हे इक्वेशन साठी आपण घेतलेलं आहे. आपण म्हणण्यापेक्षा सगळीकडेच आपण काय करतो की हे इक्वेशन सुरुवातीचं घेतो, हे घेत नाही. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. ठीक आहे, दिलेलं अप्लाइड व्होल्टेज म्हणजे दिलेलं व्होल्टेज आणि फ्लोइंग करंट म्हणजे वाहणारा करंट. दिलेलं व्होल्टेज वाहणाऱ्या करंटशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो किंवा वाहणारा करंट दिलेल्या व्होल्टेजशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, त्यावेळेला त्या सर्किटमधला रेजिस्टन्स मात्र काय असतो, कॉन्स्टंट. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, व्ही वाढला, तुमचं व्होल्टेज वाढलं तर करंट सुद्धा काय होणार, वाढणार. व्ही कमी झालं त्याच प्रमाणामध्ये करंट सुद्धा काय होणार, कमी होणार. याला म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यावेळेला सर्किटमधला रेजिस्टन्स जो आहे तो मात्र काय असणार आहे, कॉन्स्टंट. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आणि इक्वेशन आपण बघतो ज्याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. फिजिक्समध्ये असतील, इलेक्ट्रॉनिक्समध्ये असतील, हे बेसिक इक्वेशन्स आहेत की कसं काढायचं व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, आता याच्यावरून इक्वेशन काय तयार झालं, आता प्रोपोर्शनल चिन्ह आपल्याला काढायचं आहे. कॉन्स्टंट घेतलं आपण, V अपॉन I इज इक्वल टू R. हे झालं फर्स्ट इक्वेशन. बघा, एकच इक्वेशन पार्ट केल्यानंतर बाकीचे 2 तुम्हाला ऑटोमॅटिकली येतील. याच्यावरून आपण इक्वेशन तयार केलं स्टेटमेंटवरून. काय, प्रोपोर्शनल चिन्ह आपण काढून टाकलं आणि कॉन्स्टंट घेतलं आपण. ठीक आहे, V अपॉन I इज इक्वल टू R. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. याच्यावरून तुम्ही 2 काढू शकता. आता मला सांगा, ह्याच इक्वेशन मध्ये मला V इज इक्वल टू पाहिजे. V इज इक्वल टू काढायचे आपल्याला, तर काय इक्वेशन, I जो इथं भागाकाराच्या स्वरूपात आहे तो तिकडे जाईल गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. I ला तिकडे पाठवा इज इक्वल टू च्या पलीकडे, तेव्हा काय येईल, I इंटू R. हे झालं सेकंड इक्वेशन. बघ, पहिलं इक्वेशन आपल्याला आलं V अपॉन I इज इक्वल टू R. त्याच्यानंतर आपण ऑटोमॅटिकली सेकंड इक्वेशन आपलं तयार होतं. V ला इथंच ठेवा, जर मला V इज इक्वल टू पाहिजे असेल तर आपल्याला I ला इक्वल टू च्या पलीकडे पाठवावं लागेल. इथं भागाकाराच्या स्वरूपात आहे, तिकडे गुणाकाराच्या स्वरूपात जाईल जेव्हा बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाईल. हे बेसिक रूल आपल्याला माहिती आहे. V इज इक्वल टू काय येईल, I R. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन. आता मला सगळं काय राहिलं आपल्याला, R इज इक्वल टू फॉर्म्युला आला,
व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला काय इक्वेशन आलेलं आहे, तर राहिलं आय इज इक्वल टू, आता काय येईल, आय इक्वल टू पाहिजे आपल्याला, तर आयला तिकडं न्यावं लागेल आणि आरला आपल्याला इकडं आणावं लागेल. ठीक आहे, काय येईल इक्वेशन, आय इज इक्वल टू, सांगा आर इकडे आला आयच्या जागी आणि आय आरच्या जागी गेल्यानंतर काय येईल, बोला, व्ही अपॉन काय येईल, व्ही अपॉन आर. हे झाले 3 इक्वेशन्स ऑन व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे, अगदी सिंपल. एक इक्वेशन आपल्याला काढता आलं की त्याच्यावरून 2 इक्वेशन आपले तयार होतात. एक इक्वेशन परफेक्टली पार्ट पाहिजे, व्ही अपॉन आय पार्ट पण करण्याची गरज नाही, स्टेटमेंटवरूनच आपण काढू शकतो. व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर असेल तर ह्या 2 गोष्टी आपल्याला काढता येतील, व्ही इज इक्वल टू आय आर आणि आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ह्या 3 गोष्टी, 3 मधल्या 2 गोष्टी तुम्हाला कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये असतील तर तिसरी गोष्ट कॅल्क्युलेट करायला आपल्याला येते. ठीक आहे, त्यासाठी हे आपल्याला फॉर्म्युले पार्ट असणं गरजेचं आहे. जे आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे हेच आपल्याला लिहायचंय कसं की व्होल्टेज अपॉन करंट इज इक्वल टू रेजिस्टन्स आणि त्याच्या पुढे फॉर्म्युले लिहा. इथेही तसंच, व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स आणि त्याच्या पुढे हे फॉर्म्युले लिहा. त्याच्यानंतर करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स, त्याच्या पुढे हे फॉर्म्युले येतील. ठीक आहे, आता ओम्सला आपल्याला समजलं असेल तर मी आज तुम्हाला जो क्वेश्चन देणार आहे तो त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. आपण जे क्वेश्चन तुम्हाला विचारतो आहोत ते काय आपण बाहेरचे विचारत नाहीये. जो विचारला सोर्सेस ऑफ एसी तो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 ते 3 क्वेश्चन नंतर तो क्वेश्चन आपल्याला आहे. जेव्हा तुम्हाला आधीपासूनच त्या तिकडे जर आपण घेऊन चाललो तर तुम्हाला तो क्वेश्चन ऑटोमॅटिकली पाठ होतो. पण दुर्दैवाने असं होते की आपल्या घरातले आसपासचे एक्झाम्पल आपण सोडतो आहोत आणि आपण नेटवर सर्च करतो आहोत जे कधी आपण ऐकलेले नाहीयेत, जे कधी आपल्याला माहिती नाहीयेत, असे एक्झाम्पल तुम्ही घेताय, जे चुकीचं होते. सोर्स ऑफ एसी मी फक्त एकच एक्झाम्पल टाकायला सांगितलं होतं आणि असे व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स माझ्याकडे आलेले आहेत, मी ते काही इथं सांगणार नाहीये. ठीक आहे, पण आपण जे यूज करतोय त्याच्यामधले अपेक्षित होतं की ते आधी सांगावं, तर ते आपण सांगितलेलं नाहीये. फार कमी मुलांनी सांगितलं, पण बरेच आज मुलींनी रिॲक्शन आधी दिलेली आहे, हे फार आनंदाची गोष्ट आहे. आता 2 दिवस झाले बघतोय आपण की मुलं आधी आन्सर देत आहेत, आज मुलींनी लवकर रिप्लाय दिलेले आहेत. ठीक आहे, शिंदे पायल आहे, डरंगे आहे, गेजगे ओम आहे, आणखीन मला वाटतं की रूपनवर आहे, महावीर, ह्या मुलांनी आन्सर्स दिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जे सर्वात फास्ट आलेले डरंगे सोनालीचं आन्सर जे आहे ते फास्ट आलेले आहे. म्हणजे आजची जी ऍक्टिव्ह स्टुडंट आहे आपली ती डरंगे सोनाली आहे, जिचा आन्सर फास्ट आलेला आहे. पण नेटवर सर्च करू नका, आपल्या आसपास जे आहे ते आपल्याला बघायचंय. पण नेटवर सर्च करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारत नाही, मग तसं कोणी सांगेल ना. ठीक आहे, तुम्ही 7वी 8वीच्या मुलाला जरी विचारलं तरी ते सांगणार आहेत. 11वीची लेवल आहे आपली, ज्युनियर कॉलेजला तुम्ही आहात, तुम्ही तुमचं वापरा, तुम्ही बघून कुणाची कॉपी करून सांगू नका. ठीक आहे, आसपासचे एक्झाम्पल आपण शोधायचे आहेत जे आपण डेली वापरतो. आपल्याला नेटवर जायची सध्या तरी गरज आपल्याला पडत नाही. ठीक आहे, तर हा क्वेश्चन समजला. ओम्स लॉ खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण हेच इक्वेशन आपल्याला सगळीकडे लागतात. कुठल्याही सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर हे 3 बेसिक फॉर्म्युले आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातही हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, हे ऑटोमॅटिकली 2 आपले काय होतील, पाठ होतील. ठीक आहे, हा झाला ओम्स लॉ. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी एक प्रॉब्लेम देते, जो प्रॉब्लेम आपण काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्याचाही आन्सर मला फास्ट द्यायचं आहे, पण 9:30ला 9ला असेच आन्सर देतात मुलं. मी आधी सांगितले तुम्हाला आन्सर द्यायचं जी आपली टायमिंग ठरलेलं आहे ते 10 नंतर तुम्ही द्यायचंय. आता आज मी घेतलेत पण उद्यापासून घेणार नाहीये. फक्त गुरुवारी ठीक आहे की मराठीचा तास आपल्याला ऑफ आहे, त्याच्यामुळे माझं सेकंड लेक्चर झाल्यानंतर तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल. परंतु इतर दिवशी मात्र जे 3च लेक्चर होत आहेत आपले, फक्त गुरुवारी फक्त तुम्हाला मुभा असेल की तुम्ही माझं लेक्चर झालं की आन्सर लगेच तुम्ही सेंड करा. लेक्चर चालू असताना एका मुलाने आन्सर सेंड केले तर तसंच चालणार आपल्याला नाही. तर हे एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये व्हेन स्विच इज ऑन अँड व्हेन स्विच इज ऑफ, आपल्याला काय काढायचंय बघा. तुम्हाला काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, 2 गोष्टी दिसत आहेत. काय काय दिलेलं आहे, व्होल्टेज दिलेलं आहे, तुम्हाला रेजिस्टन्स दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला काढायचं आहे काय, मग त्याच्यामध्ये दिलेलं का नाहीये, मग करंट दिलेला नाहीये. ठीक आहे, 2 गोष्टी काढायच्या आपल्याला त्याच्यामध्ये.
व्हेन स्विच इज ऑन म्हणजे जेव्हा स्विच ऑन असेल त्यावेळेचा करंट किती असेल आणि जेव्हा स्विच ऑफ असेल त्यावेळेला करंट किती असेल. या दोन गोष्टी आपल्याला काय करायचे कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आणि आन्सर आल्यानंतर तुम्ही मला मेसेजमध्ये आन्सर सांगा आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये मी हे सॉल्व्ह करून दाखवते इथंच की त्याच्यामुळे समजेल आपल्याला की कसं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला व्होल्टेज दिलेलं आहे, तुम्हाला रेजिस्टन्स दिलेला आहे, तर तुम्हाला करंट कॅल्क्युलेट करायचं आहे दोन्ही वेळेला, स्विच ऑन असताना स्विच ऑफ असताना. ठीक आहे. याच्यामध्ये बेसिक गोष्ट एक लपलेली आहे जे आपण शिकलेलो आहोत. याच्यामध्ये ते ज्याला समजेल त्याला खूप आन्सर फास्ट देता येतील. ठीक आहे. आणि मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरमधला हाच क्वेश्चन आहे तुम्हाला. ह्याचेच उत्तर आपण काय करायचे कॅल्क्युलेट करून लगेचच सांगायचे आहेत. ठीक आहे. आणि मग नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण जाऊया. तर फिगर राहू देत का समोर तुम्ही ड्रॉ करून घ्या. 10 व्होल्ट दिलेले व्होल्टेज आणि रेजिस्टन्स दिलेला आहे 2.5 किलो ओहम. हे परत एकदा सांगते मी 2.5 आणि इथं आपण फक्त स्विच दाखवलेले. स्विच ओपन असताना आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट आणि स्विच क्लोज असताना आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपण मग पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आपल्याला युनिट्स अँड कन्व्हर्जन बघायचं आहे. युनिट्स अँड कन्व्हर्जनसाठी आपण वही आणि पेन घेऊन बसायचं आहे कारण आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ठीक आहे.